नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले आणि घनदाट जंगलाने वेढलेले बोटेझरी गाव आता विकासाच्या नव्या शिखरावर पोहोचलंय। एकेकाळी रस्त्यांचा अभाव आणि जंगलाच्या वेढ्यामुळे उपेक्षित राहिलेल्या या गावात पूर्वी कुणी मुलगी द्यायलाही तयार नसायचे। मात्र आज हेच गाव निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे। वन विभागाने साकारलेले वन पर्यटन, बोटेझरी तलावाचे विहंगम दृश्य आणि वन्य प्राण्यांचा वावर यामुळे हे गाव पर्यटनाचा हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे। निसर्ग सौंदर्यासोबतच शेजारील प्राचीन मुचेपार हनुमान मंदिर आणि धम्मझरी तपोवन या दोन धार्मिक स्थळांमुळे भाविकांची येथे मोठी रेलचेल असते। त्यातच ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री पंचायत राज ग्राम समृद्ध अभियानांतर्गत राबवलेली विकास कामे आणि गावाच्या सौंदर्यीकरणामुळे बोटेझरीचा लूक पूर्णतः बदलला आहे। निसर्ग, धर्म आणि विकास यांचा त्रिवेणी संगम झाल्याने या गावाचा नावलौकिक आता सर्व दूर पसरत असल्याचे विशेष रिपोर्टमध्ये समोर आले आहे। भिवापूर येथून मनोहर वानखेडे यांची रिपोर्ट। ज्या गावामध्ये लोक मुली द्यायला तयार नव्हते ते गाव सध्या तालुक्यातच नव्हे तर या संपूर्ण जिल्ह्यात प्रकाशझोतात आले आहे। बोटेझरी ग्रामपंचायत अशी त्या गावाचे नाव आहे। एकदम जंगलव्याप्त भागात हे गाव असल्यामुळे दुर्लक्षित एकेकाळी या गावामध्ये मुली लोक द्यायला तयार नव्हते। मात्र सध्या या गावाचा कायापालट करणारे सरपंच सुनीलजी कुंभरे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी याविषयी संवाद साधूया। सुनील भाऊ, हा कायापालट आपण कसा केला? नमस्कार, मी सुनील ताराचंद कुंभरे, सरपंच गट ग्रामपंचायत बोटेझरी। मुख्यमंत्री पंचायत राज अभियान 2025 या अभियानाची सुरुवात झाली। या अभियानामध्ये भाग घ्यायचं म्हटलं तर सुरुवातीला आम्ही गावामध्ये सर्व जे सामाजिक मंडळ होते, जसं की गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळ, ते धम्मचक्र परिवर्तन जे मंडळ आहेत आमचे जे गावातले, यांच्या मिटिंगा घेतल्या आणि त्या मिटिंगांच्या माध्यमातून आम्हाला त्या मंडळाचं पूर्ण सहकार्य मिळालं आणि या सहकार्यातून आम्ही मुख्यमंत्री पंचायत राजमध्ये भाग घेतला आणि तेव्हापासून गावकऱ्याच्या सहकार्यानं आम्ही गावात नवीन नवीन उपक्रम केले। आम्ही 3 नाविन्यपूर्ण उपक्रम केले आहे, जसं की मुलीच्या जन्माचे स्वागत, त्याच्यानंतर जे मृत्यू पावलेलं जे घरातली व्यक्ती आहे त्यांच्या नावाने आम्ही एक झाड लावलं। जसं की 10वीला शिक्षण घेत असलेली मुलगी जिने चांगले गुण घेतले त्यांना आम्ही मोफत ग्रामपंचायतीतून पास देण्याचे असं ठरवले। अशा आणि आरोग्याविषयी म्हटलं तर इथलं जे आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रकारे आहेत, पाणी व्यवस्थित आहे, वरून जे कार्ड आहेत आमचे आयुष्यमान कार्ड ते जवळपास 90% आमचे इथले पूर्ण झालेले आहे। मी पुन्हा आपल्याला विचारतो, हे आता दुर्लक्षित असलेले एक वनक्षेत्रातलं गाव आहे। या गावात आता या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि बाहेरगावी लोकांचा जो दृष्टिकोन आहे यामध्ये अगोदरच्या दृष्टिकोनाचा आताच्या दृष्टिकोनात काही फरक पडला आहे। अगोदर या गावामध्ये बाहेरचे लोक यायचे, परंतु निसर्गाच्या वातावरणात हे गाव असं बसलेलं आहे त्याच्यामुळं इथे एक वन पर्यटक आहे, त्यांनाच लागून एक हनुमान मंदिर आहे आणि इकडं जर पाहिलं तर एक आमचं बौद्ध विहार धम्मझरी हे एक स्थळ आहे। त्या स्थळाच्या माध्यमातून बाहेरच्या लोकांची जे येण्याची या गावाला जास्तीची संख्या आलेली आहे। आपण सरपंच सुनील कुंभरे यांनी सांगितल्यानुसार जंगलव्याप्त भाग असून मात्र विकासात्मक, सामाजिक आणि आध्यात्मिक धार्मिकतेची जोड या बोटेझरी गावाला लाभल्याने तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून या गावात लोक धार्मिक दर्शनासाठी येतात आणि त्याच्यातच मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियानात एक उल्लेखनीय कामगिरी या बोटेझरी ग्रामपंचायतची असल्यामुळे या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्या नागरिकांचा बदलताना दिसतो आहे। भिवापूरवरून मनोहर वानखेडे, दैनिक देशोन्नती।